म्हणजे ही व्यक्ती कोणी सामान्य नाही, तर असामान्य व्यक्तिमत्व. नवीन तर त्यांच्या मुखातून निघालेले ते शब्द, प्रसंगी मी तुझी मातृदेवता होईल, प्रसंगी मी तुझी पितृदेवता होईल, मित्र म्हणून सहाय्य करेल, नवीन तर बंधू म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. एवढंच नाही तर दैवी चैतन्याची नवप्रभा त्यांच्या अवतीभोवती मला जाणवत होती. अर्थात ती व्यक्ती नक्कीच दैवी पुरुष असावी. मग ही वार्ता बाबांना सांगणं महत्वाचं आहे. आदिशक्ती जगज्जननी विश्वस्वरूपिणी देवी रासायनी माते राजा महादेवराय तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. राष्ट्रहित प्रजापालन आणि जनकल्याणासाठी आम्ही जास्ती देऊन तेव्हा ठेवले. राष्ट्रसेवेचा मजबूत कंकण हातात बांधून या राष्ट्रसेवेला आम्ही वाहून घेत नाही. या सकल राष्ट्राची सेवा करत असताना या सेवेतच आमचं जीवन जावं ही तुझ्या राष्ट्राची तर दुसरा छंद नव्हता त्याला. एक दिवस रासायनिक मातीच्या भक्तीत तद्रूप असताना माझ्या आजोबाला एक दिव्य साक्षात्कार झाला. हे राजा, मी तुझ्या राजधानीत खिदमत पडलंय, या डोहाऱ्यातून मला तू बाहेर काढ. एका क्षणाचाही विलंब न लावता आमच्या आजोबांनी साऱ्या सैन्याला आज्ञा केली. संपूर्ण विजयनगर सोडवण्यात आलं. पण रासायनिक मातेची प्रतिमा किंवा प्रत्यक्षात रासायनिक माता कुणाच्याही दृष्टिगोचर झाली नाही. एक मात्र भव्य दिव्य वेळूचं पद दृष्टिगोचर झालं. आमच्या आजोबांनी सैन्याला हत्या करताच एका क्षणात ते संपूर्ण वेळूचं पद छेदण्यात आलं. तरी सुद्धा माता रासायनिक किंवा तिची प्रतिमा कुणालाही मिळाली नाही. माझे आजोबा रासायनिक मातेची करुणा फकू लागले. त्या क्षणी आकाशवाणी झाली, हे राजा, जे वेळूचं बळ तू छेदलाय त्याचे भव्य दिव्य वारुळ आहे, त्यातच मी गडप झाले. एका क्षणाच्या कालावधीत ते वारुळ तोडण्यात आलं. काही चमत्कार घडले. काही दिव्यमान, काही जपून जपून बाहेर आली. सगळ्यांचे नेत्र दिपून गेले. विजयनगरीच्या आनंदाला पारावार उरला नाही. अल्प कालावधीतच आमच्या आजोबांनी एक भव्य दिव्य मंदिर उभारलं आणि त्या मंदिरात रासायनिक मातीच्या पाषाणाची स्थापना करण्यात आली. वेदवंत्या शापादपी शरादपी ब्राह्मणाला पाचारण करून त्या
पाषाणावर प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. पण काय आश्चर्य, प्राण प्रतिष्ठापना होते न होते एवढ्या त्या मंदिराचा दरवाजा बंद झाला. आश्चर्य, माझा आत्मा संभ्रमित झाले. कारण आपल्या अज्ञानपणामुळे किंवा प्रजेच्या अपराधामुळे देवीचा कोप होऊन देवीनं मंदिराचा दरवाजा बंद केलाय. माझ्या आजोबांनी त्या पायरीवर आपलं मानी मस्तक ते केलं आणि रासायनिक मातीची करुणा बापू लागले तेव्हा पुन्हा आतून मातेचा आवाज, हे राजा, तुझ्या अपराधामुळे किंवा प्रजेच्या अज्ञानपणामुळे मी दरवाजा बंद केलेला नाही, तर हा दरवाजा मी स्वतः बंद केलाय आणि तो सुद्धा एकदा दोन तब्बल 27 वर्षाचा कालावधी तो बंद राहील. पण माते, तुझ्या दर्शनाच्या मला आस लागली. 27 वर्षाच्या प्रदीर्घ कालापर्यंत आम्ही जरूर तुझी मार्गप्रदक्षिणा करू. पण हा दरवाजा तू का बंद केलायस राजन? तुझ्या आणि तुझ्या प्रजेच्या सुखासाठी. माझ्या वामघरातून भव्य दिव्य त्रिशूळ आहे. या त्रिशूळाच्या योगे करून 27 वर्ष मी तपसाधना करेन आणि त्याचं पावित्र तेज या त्रिशूळात समाविष्ट करून हा त्रिशूळ तेजोमय करेन. आणि तेजोमय झालेल्या त्रिशूळाच्या योगे करून तुझ्या राजधानीत असणारी वाईट विचार, अंचारक शक्ती, दुष्ट प्रवृत्तीला वागणारे व्यक्ती या सर्वांचा मी नाश करेन आणि तुझ्या प्रजेला सुजलाम सुफलाम करेन. पण माते, तू आम्हाला पुन्हा दर्शन देणार आहेस, तो दिवस तरी कोणता असेल? त्याच वेळी मातेच्या मुखातील ते शब्द, तो असेल एक महापर्व आणि तो दिवस असेल सूर्यग्रहणाचा. हा सूर्यग्रहणाचा दिवस सुद्धा 27 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतरच येतो. राहू आणि सूर्य यांच्या मध्यस्थानी शुक्राचं आगमन होईल आणि अशा अवस्थेत ग्रहण पर्व पूर्ण होईल. तेव्हाच तू स्वतः मंदिराचा दरवाजा उघडावा, माझं पूजन करावं आणि ते पूजन केल्यानंतर मी सगळ्या वाईट शक्तीचा नाश करून तुझ्या प्रजेला देईन. त्या दिवसापासून आज या क्षणापासून ही देवीच्या उत्सवाची परंपरा चालू आहे. 27 वर्षाचा कालावधी पूर्ण झालाय. देवीच्या उत्सवाचा दिवस अगदी जवळ आलाय. सगळीकडे रोषणाई तुम्ही आणि राजप्रसादी तुमच्या मध्ये आम्ही चढ जबाबदारी दिली आहे. बरोबर. मंदिर बंद असलं तरी सुद्धा पायरीवर देवीचं पूजन प्रतिदिनी व्हायला हवंय. मंदिराची सृष्टीचा तुमच्या करवी नोकरजनाकर्मी घडवायला हवी. असं असताना जबाबदारी टाकून तुम्ही इथं राधाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचं पूजन सुरू होतं आणि पूजन सर्व असतमयी तो कुणीतरी म्हणे रक्तपिशाच्या व्यक्ती तिथे आली का? आणि ती म्हणाली, ही पूजन बंद करा, हे सारं मला नष्ट करायचं, मला संपवायचं. त्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं नाही 27 वर्षाच्या प्रदीर्घ कालाशिवाय मंदिर उघडलं जाणार नाही, देवीची भक्ती बंद होणार नाही. हे तेव्हा सारं मी समजावून सांगितलं. पण जेवढं त्याला मी सांगितलं तेवढ्या डोक्यावरून गेलं, तुला काहीच कळलं नाही. शेवटी मी त्याला सोडत नाही. त्याचा माझा संघर्ष आला. तुम्ही संघर्ष केला? स्वतः मी संघर्ष केला. माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही.